हा, एक होऊ शकतं. म्हणजे माझे वडील तुझे दत्तात्रय आजोबा ते ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टीची ना त्यांच्या वहीमध्ये नोंद करून ठेवायचे. म्हणजे बाबा त्या वहीत ही मूर्ती इथून कशी उचलायची याचा पण उपाय असेल ना? हा, असूही शकतो. मी काम करते. आपले दत्तात्रय आजोबा आहेत ना, त्यांना आवाहन करते. कारण मावळखेडला आल्यापासून त्यांनी अनेकदा मला दर्शन दिलंय, संकटातून बाहेर काढलं. ते नक्कीच मदत करतील मला. दत्तात्रय आजोबा, प्लीज माझ्या मदतीला धावून या. मला माहितीये मी खूप मोठी चूक केली, पण आता तुम्हीच मला मार्ग दाखवू शकता. नाही, बहुतेक आजोबा सुद्धा रागवलेत माझ्या. बाबा, चूक माझ्याकडून झाली. आता मलाच ती निस्तरायला हवी. ती नोंदवही कुठे असायची? म्हणजे देवळात की आपल्या घरात? कारण जर देवळात असेल ना तर ती सापडेल. ती आपल्या घरामध्ये असायची बाळा, पण ते घर आता विराटने जमीनदोस्त करून टाकलंय. काय? हो, सगळं आठवलं तरी काळीत जळतं माझं. त्रास होतो मला त्याचा. मी समजू शकते, पण बाबा आपलं घर कुठे होतं? म्हणजे जरी भुईसपाट केलं असेल तरी खडून काहीतरी खूप सापडेलच ना. ती नोंदवही कदाचित सापडेल आपल्याला. चला ना आपण बघूया. नाही सापडणार, कारण आपलं घर जमीनदोस्त करून विराटनं तिथं विराट स्थान निर्माण केलं. आता काही सापडू शकत नाही. या आई साहेब, ते नीट लावून गेले समजा. राजे, हा, कुठे नेताय आम्हासनी तुम्ही? अहो तुमच्या हस्ते शुभ कार्य करायचंय, या की. शुभ कार्य या. कोणचं? सांगतो की. हा, हे बघा, खाली टोपल्यांमध्ये लाडू आहेत, ते गावात वाटून टाका. होय, गावात लाडू वाटायचे? हा, अहो एवढा कसला आनंद झालाय तुम्हासनी? अहो दम धरा, हा. समज सांगतो मी. हा, हा. अहो नीट करा ते. देवघराला भिंत घालून आम्ही लिंपून टाकणार आहोत. मला खरंच माहिती नव्हतं. विराटनं आपल्या घराच्या जागी ह्याचं काळं साम्राज्य निर्माण केलंय. हो, मी शब्द देते तुम्हाला, आपण आपलं घर त्या विराटच्या तावडीतून सोडवू आणि त्याची ती काळी छाया पुसून टाकून ना आपलं पवित्र घर उभं करू दे. तुम्ही इथे मूर्तीजवळच थांबा, मी विराट स्थानावर जाते. एक मिनिट, मी तुला तिथे जाऊ देणार नाही ग. तो विराट तुझं काय करेल मला भीती वाटते ग. त्यात तू अशी दोन जीवांची. काही झालं तरी मी तुला तिथे जाऊ देणार नाही. बाबा हो, असं काय करताय? हे बघा, आपण देवळाचे दरवाजे उघडले, पाटलांच्या घरातली मूर्ती सापडणार नव्हती असं आपल्याला वाटलं होतं, पण ते सुद्धा आपण शोधून काढलं. अहो इतकी संकट आली, आपण मागे नाही हटलो, मग आता का? बाबा, माझं मन मला सांगते की ती नोंदवही मला सापडेल. तुम्ही मला फक्त सांगा ना ती कुठे होती ते, आणि काळूबाईला दिलेलं वचन पूर्ण करणार. त्यासाठी मला काही करावं लागलं ना तरी ते सगळं करेन. मी तुझ्या जीवाशी खेळू शकत नाही. मी बाप आहे का तुझा? मी तुला जाऊ देणार नाही तिथे. मला माहितीये बाबा, तुम्ही मला अडवलं, तो नकाशा दाखवला नाही तरी मी जाणार आहे.
हेच ते शुभ कार्य. माधवा, अरे तुझ्या जिभेला काही हाड. सुशील चल. अरे काय चाललंय तुमचं? हा चला चला निघा इथून, निघा निघा म्हटलं ना, जा. आई साहेब, कशाला तनतन करताय तुम्ही? हे बघा, आता वाद नको. आमच्या गुरुजींचा विजय झालाय. काळूबाईची मूर्ती परत घेऊन येताना तुमच्या आर्यानं ती खाली ठेवली. तेव्हा आता ती तिकडच बसली रस्त्यात धरणं धरून. काळूबाईला शब्द दिलाय की जोपर्यंत ती मूर्ती या घरात आणत नाही तोपर्यंत ती या घरात पाऊल टाकणार नाही. नाही, माझी आर्या ती मूर्ती घरात आणीलच. चुकताय तुम्ही आई साहेब. अहो, जर ती मूर्ती या घरात येणार नसल, आणू शकत नसल, तर ती कशी येणार? आणि म्हणूनच या गोष्टीचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी ही समधी जय्यत तयारी आम्ही केलेली आहे. या तोंड गोड करा. नको तुम्ही ठीक आहे, मग आम्हीच आमचं तोंड गोड करतो. कुठला कुचकामी धागा आणला ग तू? हा हार, हा काळूबाईचा हार असा कधी तुटला नाहीये आधी. आज कसा तुटला? कुठून आणलास हा तू? मी तुमच्या ड्रॉवर मधनं आणला. काय झालं? तुम्ही असं का बघताय माझ्याकडं? मी खोटं नाही बोलत, मी तुमच्या ड्रॉवर मधनच आणला दोरा. नाव काय तुझं? अहो असं काय करताय? मेघा, माहिती की तुम्हाला, मी सांगितलं होतं. पूर्ण नाव? पूर्ण नाव आहे मेघा सखाराम भानुसे. गावाचं नाव? गाव आहे शिवापूर. मी अंगण झाडून येते. ए थांब. खोटं बोलतेस तू. अख्ख्या पंचक्रोशीत अशा नावाचं गाव नाहीये कुठे. मंदाताई, अहो मला माहिती आहे. मी 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 लहान असताना बाबांबरोबर सगळ्या गावातनं फिरले काळूबाईच्या जागरणासाठी. आमचं घर तिकडे पुरक्या डोंगरावर आहे. भुरक्या डोंगरावर? भुरका डोंगर तर काळूबाईच्या डोंगराच्या विरुद्ध दिशेला आहे. मग तू संकेतला काळूबाईच्या डोंगराच्या घाटावर कशी भेटलीस? सांग, कशी भेटलीस? आर्या, ते हात पुढे कर. नकाशा दाखवतो तुला मी.
थँक्यू बाबा. माझ्या लक्षात आलंय आता देवघर कुठे असेल. मी जाते आणि लगेच बघते. पुरी दिलेला शब्द राखलास बघ तू. पाटलाच्या घरची देवी आहे. किती वेळा या हातानं तिला नटवली असेल. सकाळ संध्याकाळ तिची पूजा केली. किती वेळा हिला दंडवत घातला. धन्याने तर लई वेळा जागर केला हिचा. काळूबाईच्या नावानं सांग. शेवटी पाटलाची देवी आणलीसच बघतो. मूर्ती आणली खरी, पण घरापर्यंत नाही आणू शकली. पण आणेन. ही मूर्ती मी घरी नक्की आणेन. मी काळूबाईला शब्द दिलाय तसं, आणि त्यासाठी माझे प्रयत्न सुरूच आहेत. आता आणखीन काय करायचंय? मूर्ती सापडली ना, आणलीस ना तू इथपर्यंत. हट्ट पूर्ण झाला ना, मग चल की आता घरी. बरं, तुला असं का वाटत नाहीये? मूर्ती इथून हलत नाहीये याचा अर्थ मूर्तीला इथून यायचं नाहीये, मूर्तीला इथेच राहायचंय, असंच काहीतरी लॉजिक असतं ना तुमचं. मग झालाय ना पूर्ण हट्ट. चल ना, ऐक ना माझं, प्लीज ऐक. रिक्वेस्ट करतो मी तुला. हवं तर या मूर्तीसाठी ना इथे छोटंसं देऊळ बांधू आपण. आता तरी हट्ट सोड, चल घरी प्लीज. बाळाचा तरी विचार कर. मग अरे, तुला कळत कसं नाहीये? ही पाटलांच्या देवघरातली मूर्ती आहे, आणि तिची स्थापना आपल्या देवघरातच व्हायला हवी. मग मूर्ती घेतल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. मी असा शब्द दिलाय काळूबाई. आता घरी येईन ती मूर्ती घेऊनच. गुड. मी काय बोलणार आता? काळूबाईला शब्द दिलायस तू. तू पाळ काळूबाईला दिलेला शब्द. अमोघ, अमोघ माझं ऐक ना. अमोघ थांब. अमोघ, ठीक आहे. जसा तू काळूबाईला शब्द दिलायस ना, तसा आता मी तुला शब्द देतो. तू जर आत्ताच्या आत्ता घरी नाही आलीस तर ही मूर्ती घेऊन मी तुला घरी येऊ देणार नाही. कशी भेटलीस? अगं, ते असं काय करतेस? तिची मामाची माणसं तिच्या मागावर होती ना. वय बरं ऐक मेघा, पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलंय. हा, त्यांची ओळख पटवण्यासाठी आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल. चल माझ्याबरोबर. काय झालं म्हणता ते? अहो, तुम्ही तिला एवढे का प्रश्न विचारत होता? वहिनी, माहिती नाही ग, पण ना ती
खोटं बोलते असं वाटतंय. म्हणजे ना आल्यापासून काहीतरी लपवते असंच वाटतं तिच्याकडे बघितलं की. नाही हो, ती किती साधी सरळ मुलगी आहे. आणि तिच्यावरती जे काय ओढवले ना त्याचा विचार जरी केला तरी अंगावरती काटा उभा राहतो. आणि बघा ना, तरी पण ती किती धीराची आहे. हो, तिला तिच्या आपल्या माणसाने फसवलंय आणि ती तर आता अशी आपल्या परक्यांच्या सोबत राहते. मग ती घाबरून राहणारच ना. तिला तुम्ही नका काळजी करू. पण मला जे वाटतंय ते अगदी आतून वाटतंय. आणि आतलं मन म्हणजे काळूबाईचं मन ना. मग ते मला चुकीचं नाही सांगणार. नाही, चुकीचं नाही सांगणार. मग प्लीज असं करू नकोस रे. तुझ्या लक्षात कसं येत नाहीये की ही आपल्या घरची मूर्ती आहे. अरे तिला असं इथे कसं ठेवून जाऊ मी. मग प्लीज मला समजून घ्यायचा प्रयत्न कर ना. तुझी वेडी वाकडी अट नको घालूस रे. काय नाही. मग प्लीज चिडू नकोस ना. माझं ऐक ना. अमुक अरे असं काय करतोय. जी अमुक खूप दुखावला गेलाय. तुम्हाला म्हणाला की जर मी मूर्ती घेऊन घरी गेले तर तो मला घरातच घेणार नाही. आणि तुम्हाला माहितीये तो किती हट्टी येते. मी आता काळूबाईला दिलेलं वचन कसं पूर्ण करू. परत नका काळजी करूस. हा कम्प्लियन्स सुशीला समजून ना अमुकला. हा तू फक्त मूर्ती घरी परत आणण्याचा प्रयत्न कर. अमोघनी डोक्यात राग घालून हिला घरामध्ये घेतलं नाही तर. काळूबाई तूच आता मला काहीतरी मार्ग दाखव.